प्रतिदिन 30 मिनिटे वाचनासाठी समर्थन करा. 2. हळदीचे दूध 1 ग्लास गरम दुधात 2 चमचे हळद टाकून प्या. 3. प्रतिदिन 8 ओळींचं निंबू पाणी पिऊन तुमची रक्तनाळा स्वच्छ ठेवा. 4. तणावमुक्त गोष्टी करण्यासाठी ध्यानात्मक अभ्यास करा. 5. स्वस्थ आहारात सजीवन ताजे फळे, सब्जा, अनाजे शामिल करा. 6. प्रतिदिन 7 ते 8 तासांचं उंच निद्रा घ्या. 7. धुपात बाहेर जाऊन आपले शरीर विताण्याची क्षमता वाढवा. 8. प्रतिदिनी 2-3 लिटर पाणी प्यायचं. 9. धूम्रपान व अतिसारीचं अशा खराब पदार्थाची त्याग करा. 10. सध्या रोजगारातील ताणाच्या कामासाठी सजीवन बॉडी चालवा. 11. योग्य वयाच्या बरोबरील सूर्यनमस्कार व योगासने करा. 12. दूध, दही, मांस, फिश, फ्रूट्स हे उपयुक्त प्रमाणात सेवा. 13. वारंवार विविध त्यांच्या दातांना सुविधा द्या. 14. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळतो. 15. अधिक चवदार खाणे टाळा आणि साधारित वेळेत खा. 16. मनोरंजन करणे व संगीत सुनणे आपले मानसिक स्वास्थ्य बळविले पाहिजे. 17. रोज नियमितपणे व्यायाम करूनही चांगली झोप येऊ शकते. अनेक संशोधनामध्ये याची पुष्टी झाली आहे. व्यायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते. 18. प्रतिदिन तुमच्या खात्यात जिवंत प्रोबायोटिक्स समाहित करा. 19. तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करा. नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून सुरक्षित राहा. एका वाटीत प्रत्येकी 1 चमचा ॲलोवेरा जेल, साखर, खोबरेल तेल आणि लिंबाचा रस घेऊन मिक्स करा. तयार स्क्रब मानेवर लावा. हलक्या हाताने मानेवर स्क्रब करा. 30 मिनिटे पाण्याने मान स्वच्छ करा. मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुस्तके वाचा किंवा संगीत सुना. 23. नियमितपणे ताजे पाणी पिऊन तुमचे पूर्ण शरीर ताजे ठेवा. सुदृढ आत्मसमर्पणा योग्य लक्ष्यासाठी काम करणे शक्ती साधारित करू शकते. 25. खालील फळांचा आपल्या आहारात समाविष्ट करा. आंबा, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, केळी. 26. मोहरी व टर्मेरिक सारखे तुमच्या आहारात समाहित करा. 27. आपले आत्मविकास साधण्यासाठी वाचन, कुशीत कल्पना साधण्याचे साधने करा. सकारात्मक विचारांना प्राथमिकता द्या आणि आत्मसंवादात सकारात्मक दृष्टिकोन तयार करा. 29. विविध आहार स्वरूपात अन्न विकल्पांचा उपयोग करा. त्यामुळे सर्दी आणि जवळपासील रोग किंवा दूर राहू शकतात. 30. रोजच्या जीवनातील क्षणासाठी आपण आसपासचं पर्यावरण आणि संबंधित व्यक्तीच्या साथीचा सराव करा. 31. प्रतिदिन 15-20 मिनिटे सूर्योदय काळात बाहेर जाऊन धुपात तपता.